बाई लोक आपलं माकड किंग वरती येऊन चालतं. फुल आवड आहे तिकडं वागा. बॅग बिग लकवले डायरेक्ट. अचानक प्लॅन झाली हो माथेरानला जायचा. बरं ठीक आहे बरं जाव, पण एवढी बेकार थंडी लागतं. वाटलं का वाटत लय डेंजर थंडी आहे, लय डेंजर. निघू आता. कंप्लीट 4:55 झालं. डेंजर थंडी लागतं. आणि मी मोठो व्लॉग ना बनवणार, कारण सगळं ट्रेकिंगचाच आहे. आपला दोधा पनवेलला जायला किती टाईम, 10 मिनिटां पनवेलला पोचू आपण. पण तेवढा टाईमपास ना. अजून मित्र आहे आपला अण्णा जाऊ लागो अजून. चलो घरांशी आहे ना. 5 वाजता निघलेलो ना आम्ही. गेलो कुठं चिंचवाडीला. तिथं रस्ता चुकलो वरती. नाही तशी गाड्या पार्किंगला लावायला जागा आहेत. रोहितने आम्हाला चुकवला, वरती नेलं चिंचवाडीला. मला इथं बोलतं पासला आहे. गेलो तरी अंग नव्हता धावला. म्हणून आम्हाला इथे यायला 7:40-45 झालं. पेप पेप का मग लई बेकार रस्ता खराब आहे. माथेरानला इथूनच जातात ना, दोधानी गाव ना. गेल्या वर्षी आम्ही इथूनच गेलेलो. मग माथेरानवरून ना इथून असा रस्ता आहे ना, पण पटरीने जावं लागेल. पटरी ऐक ना. पेप किल्ल्यावर जायला इशा रिक्स आहे के? तिकडने नाही, इथून माथेरानला जाऊ शकतो ना. किती तास लागतील आम्हाला पेप किल्ल्यावर जायला? तुम्हाला किती तास लागतील? 2-3 तास. तुम्ही गेले गे? गेलतो आम्हाला 1 तास लागतो जायला. आम्हाला 3 तास लागलेले गेल्या वर्षी. 2-2.5 तास जाते तुम्हाला. अरे लय भाई फिरायला लागल. पहिले माथेरानला जा, माथेरानशी पेपली इथं जा. इशे असा शॉर्टकट नाही गे? इथने शॉर्टकट, पण खराब रस्ता आहे तो. खराब म्हणजे पापू माणूस जाऊ शकतो ना? नाही जाऊ शकत. नाही जाऊ. पाय गेला काय मेला मग तुम्हाला डायरेक्ट आई शपथ भाई. नको. चल थँक्यू भाई सांगितल्याबद्दल. चल बाबा थँक्यू. कारण स्वतः जीव पण वाचू शकतो ना. काय जाऊ शकतो ना भाई. एकटाच जास्त लागलं तरी चालत, शिस्तीन जाऊ. तो सांगता इच्छा गेला तर एकदम मरू बोलतो डायरेक्ट. शपथ. तो सांगत होता ना इच्छा सरळ सांगत. पेप किल्ल्यावर शॉर्टकट आहे, म्हणजे अजून रस्ता यानं आला. आता पहिला आम्ही माथेरानला जाऊ. माथेरानशी तेवढा फिरून 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 पेप किल्ल्यावर जाऊ. पटरीवली ना. प्लस हे रस्त्याची कामं चालू आहेत. आता आपली गाडी आहे ना तिकडे गेलीस ती डायरेक्ट. खुशी हाड आहे भाई. हे दोधानी गावाचा मंदिर. गेले वेळीला आम्ही इथं आमची गाडी ठेवलेली आणि इथून ट्रेक चालू गेलता. दोधानीश्वर मंदिर. फेस निघणारे फेस, कारण एवढा फिरून 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 इकडे यायचं आहे. वाट लागल. याला के यू आले छान बिस्किटा खाऊन. मी उपाशी आल्यावर ना. आता जायचा कुठे आहे की माहिती ना. इकडं 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 बघू. जाऊ कुठं तरी. कुठच्या चालत आले आम्हालाच नाही माहिती. बघू आता जायचं तर हेच. पण ट्रेकिंग करायला मजा आहे. इशाके 2 रस्ते असतात. नेरूल बोलतात. नेरल कर्जत मार्गे डायरेक्ट माथेरानला पोचू. पण आम्ही किती दिवस ट्रेकिंग नाही केली. ट्रेकिंग करायला मजा आलं काय. बरं चल बरं ट्रेकिंग करीत जा. विषय जाम हार्ड आहे. यो एक रस्ता आहे, यो एक आहे.
काय करत एक तास झाला चालता एंडी रस्त्यात ना भेट आपलं दोघात जण आहो घे जाण ट्रेक पाहिजे होती चालायचा होता घर आता आई शपथ ए भाई रस्ता भेटला रोहित रस्ता भेटला हो बघ रस्ता भेटला हिस्सा जायचा इथून वापस तू तिथंच निघशील ओलन आता यो रस्ता आहे आपला तर चालत रस्ता भेटला ना म्हणजे असा रस्ता चोललेला आहे त्या रस्त्याने चालल्या होता बघू करे अशी टाकलं बाई 1 तास 40 मिनिटं आलं असेल चालतो आम्ही 6:40 आता वाजल्या किती नाही जास्त ना भाई 40 मिनिटच झाले चालून वाटतं रस्ता दाखवतो तुम्हाला कोण आहे का कोण ना आवाज आहे आमचा आवाज आम्हाला देते भाई रोहित घोडे लागणार आहेत बरोबर तुझी मुलं तू नाही हिंडली इश्या हिंडली तुम्ही ना आता माझ्या नाव घे चल रस्ता आहे रस्ता चुकवले आमचा लगे मी चुकवले आम्ही चाललेलो कुठं पेप किल्ल्यावर हा आलं धोंतानीचे धबधब्यावर फेमस धबधबा इथं पाऊस आल्याने दाखवता तुम्हाला बी ना आम्ही आले असे ठिकाण असे रस्त्याने माझा मॅपच नका बघू तुम्ही वाट लागेल तुमची लगा भाई किधर जाने का था किधर आ गए भेंडी जिथे होतो तिथेच आलो इथेशी नव्हतो पाहिलं आम्ही देशा पार तिकडे गेलतो डोंगराला टच माकरा की माकरांचा आवाज आलता की भेंडी तर ना डेंजर आता खरी ट्रेक चालू झाली आमची 7:30 वाजता 7:40 आता म्हणजे मेन रस्त्यानं आलं गेले 2 वर्ष अगोदर गेलतो ना इश्याच गेलतो आठवतो म्हणा थोडाफार मावशी दिसली मावशी घाबरेल आलोच मावशी थांब आम्हाला मावशी भेटली ती हा मावशी दररोज जाता तुम्ही मावशी सांगता आम्ही रोज जाता बोलता दीड तास लागतं ना प्लस डोक्यावर सामान पण तिथं बॅग आवतो रे आता बॅग रोहित का दिले तरी फेस निघले बाई शिवा देत असेल मानांचे मानान पुकारचा 2 तास चालले पैकी गणपतीची मूर्ती दिसतं का बघा आपल्या आयफोनला जास्त झुमिंग ना ही बा मूर्ती इथं जायचं आपल्याला हो भाई चल आता घे पुकारचं 2 तास एक्स्ट्रा गेल्यानं आमचं रोहितच्या मुला रस्ता चुकवतो तू लगे रस्ता चुकवतो 10 मिनिटं वेट करू वापस ट्रेक चालू करू ट्रेकिंगला मजा आहे जायचं त्या नेरलशी डायरेक्ट वरती त्याला मजा ना चालत ॲडव्हेंचर करीत जायचा
आपल्याला वरती माथेरानला जाताना हा एक मंदिर लागतं. दहा वाजलं तरी अजून इथंच आहो. या चकल्या गात आहो. याची मुलं सगळी नाटकं आल्याने 10 वाजता वरती आलो. माथेरानची पायरी दिसली आणि यो एक पॉइंट. हो जाऊ वरती चढलो ना बॅग यांनी घेतली. वा बेटे वा. मंकी पॉइंट आहे का? मंकी पॉइंट आहे पण इथं मंकी दिसत नाही. एक पण मंकी ना दिसत आमच्या दोघांशिवाय. आमच्या दोघांच आम्ही भाकरा ना. आता आपल्याला कुठं जायचं मला दाखवता. आपण आहे ना जो समोर गाव दिसतो बघा, या गावातून आले असं असं चरत इथं शिन ना. आता वापस आपल्याला इथून गणपती बाप्पाचं दर्शन झालं का इथे शिन वरती बघा कुठलं मंदिर आहे, श्री दत्ताचं मंदिर आहे. गेल्या वर्षी गेलो आम्ही 2021ला. पण आता जाव की नाही गॅरंटी नाही देत, कारण या रोहितने रस्ता चुकवला आम्हाला. चलो भाई, आता आपण जाऊ पेब किल्ल्यावर. तर अजून किती तास लागतील काय सांगता नाहीत, तर बघू. आता बॅग बिग बोलशी लांबर घे. तर डोंगर चरस्तवर मीनेच घेतले हो. फक्त वरती चारला जराशी रील बनवासाठी घेतली बॅग. परत माझी का दिले. वा वा मजा येईल बाई. हाऊस होणार आहे उतरतानी. बघू आता. चला. कुत्र्यांपासून सावध राहा. अरे आम्ही वाघ आणले बरोबर. बघ दिसतंय की वाघाची पण शिकार होत. समजलं का काय? कोणला वाघाला की कुत्र्याला? हा कोणला बोला तर चल. वाघाला की कुत्र्याला? असा म्हणजे कुत्र्याला पकडशील की? नाही राहुल. ट्रॅक कुठे आहे रे अजून? ओ भाई पोचलेलो हाव आपण माथेरानचा मेन गेट. माथेरानचा मेन गेट. तर आपल्याला पेबला इथे जायचं आहे सरळ. आणि दुसरी गोष्ट इथं पैसे घेतील आमचं. पण आता ठरवूनच आलतो कालशीच. आता कोण पैसे मागायला आला की डायरेक्ट लपरा. आज लपराच करणार होतो ठरवलेला. आज 1 रुपया बी न द्यावं म्हणून. नशीब कोण आला ना. फुकटचं भांडणं आलीच ती आज. गणपती बाप्पा मोरया. खाली पायथ्याशी जायचा रस्ता आहे इथनं. आता जाऊ आपण खालती. हो भाई. कड्यावरचा गणपती आणि राईट साईडला पेब किल्ला.
माकडाही घेरलेला. यो सांगतो माकरा आल्यान बाईनी बॅगच्या वरती जॅकेट टाकायचा. सांगतो माकरा आल्यान खालशी माकरांचे 4 जण. पहिला 1 जण आला, नंतर 3 जण आलं. चावाला धावीत होतं ते. बॅग टाकान दिला असं यांनी बॅग. फुल हवा टाईट झाली कारण डागबैरी एक किल्ला आहे तिथं मित्राचे आमचे माकड लावलेला. बाई लोक आपलं माकड किंग वरती येऊन चालतं. फुल हवा टाईट. इकडं वागा बॅग बीग लकवले डायरेक्ट. फुल हवा टाईट. बॅग गायब. आमची वाट बघत होतो वरती. 4 जण होतो. एक तो वाघ चालता का तर सारा सावलीन जाऊ दे एका बांधू दे. डेंजर होऊन लागतं. 1 नंबर घाबऱ्या हो गे. 1 नंबर घाबऱ्या. आला 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 बोलतो. जवळ आला जवळ आला. सांग करा तर लावा टाईट झालती की ना. मी असं बोललो. झालती की ना. मी बोललो ना पण झालती की ना. माझ्या जवळच ना आला. घंटा जवळ ना आला. तो तुझ्याच जवळच होता. बॅग होती ना तुझ्याजवळ. तुझ्या आवडाईट झालती की ना. ओके ना करा सांग. चल बाई चांगल्या ठिकाणी आले. गणपती बाप्पाच्या दर्शनाला आल्या. खोटा नको दाबू. ओके ना सांग ना. चल ना तू बाई काठी तुझे. तू आवडाईट झालती की ना तो सांग. असं गबलाईन घेतलं असतं त्याला. तो आलो आलो माकड आलो बोलतो. तो वाट लागली वाट. आधीच गारंग होतं त्याच्या बॅग आणि एवढं चैन लेवले. ही काठी आम्ही टाकून गेलतो. आता ना घाबरत ना. आता ना आता किती बी मुस्कटू. जरा पुढं थांबू दे. खाऊ काहीतरी निघू. दीड वाजता आम्ही म्हणजे जो आता पहिला मंकी पॉईंट होता ना तिथून आमची ट्रेक खाली उतरायला चालू होईल. आता जस्ट मॅगी आणि कॉफी पिली. जरा 10 मिनटं झोपलो. पाहिलं डेंजर दुकान कारण 6-7 महिन्यांची एवढा चालल्या हाऊस होलत ना. 10 वाजते असते. आता वाजलेत किती 1:50 आणि आपण आत्ता ट्रेक चालू केले खाली उतरायला. तर बघू आता रोहित किती टाइम लावतोय. 20 मिनिटांना मी आत्ता ट्रेक कम्प्लीट केलेली आहे. हो बाबा 20 मिनिटं आलं. टायमिंग लेवले यातूनच लास्ट पण आपली गाडी गाडी गावाजवळ खाली उतरत. धूप लगने लगी मेरे भाई. गिर गए तो गए नीचे. साफ साल्ट आणि किल. रोहित मला येशील ना बघायला घालती. समजा चुकून पडलो तर. तू उरी नको मारू. फक्त आवाज दे. येशील ना. रशी आहे की करगोटा आहे ना. आई शपथ करगोडा आहे बोलतो. हे की आता 2:30 वाजलेत. 2.5 तासानंतर थोडे आवला आणि आता एक कारक्या आवला एकदम पारल्या नक्की असा बी एक आहे. आता वाजलेत किती 3 आणि दुसरा ब्रेक असेल ना आपला 15 मिनिटाचा. आताही जरा 15 मिनिटं पाणी पिऊ. चकल्या पिकल्या खाऊ. डायरेक्ट गाडीचे रंग जाऊ ना तिशा घरा जाऊ. 2-3 कामं आहेत ती करू ना घरा जाऊ. झोप येतो झोप. 3:30 वाजता आपण निघलो तरी बॅग घ्यायला लढत. एवढी वर्षी खाली मिनी आणली बॅग ना. फक्त इशियाच्या गावता आता 5 मिनिटां पोचू. 5 म्हणजे 15 मिनिटां पोचू तरी लढत. आता नेक्स्ट टाइम याला सांगेल तुझी तू बॅग आण बाबा. आपल्याला ना जमणार. बॅग बी बॅग सामान बी
सगळा तो बी तावरा वजन, म्हणजे जास्त बॅगीचंच वजन आहे, सामानाचं काहीच नव्हतं वजन. तर आता घे गप, लय डेंजर. हा बॅग घेतली बोलते, हे घे फोटो काढायला, म्हणजे बॅग आणून बी चोर. वा, एक बी फोटो नाही जाणार तुला आता. फाटणार ना बॅग, दुसरी बॅग फाटाची शक्यता आहे, संभावना आहे. डेंजर ऊन लागतं. चलो उधर जाके ब्लॉग एंड करता हूँ मैं बाद में. अभी फिलहाल जाते धीरे धीरे.